को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आता बदली प्रक्रिया साधारण आपला जो महाराष्ट्र शासनाचा GR आहे त्याप्रमाणे 31 मे पूर्वी होणं अपेक्षित असतं, परंतु लोकसभा निवडणूक प्रक्रिया ही 4 जूनला मतमोजणी होती आणि 6 जूनला ही आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडे 30 जूनपर्यंत मुदतवाढीसाठी देखील विनंती महाराष्ट्र पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे. आता भरती प्रक्रिया आज आपला बकरीचा बंदोबस्त सुरू आहे, त्यानंतर परवापासून आपल्याकडे भरती प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रिया 27 तारखेला संपणं अपेक्षित आहे. जे कर्मचारी बदली पात्र आहेत यावर्षी सर्वसाधारण बदलीमध्ये त्यांची माहिती देखील संकलित करण्यात आलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी 5 चॉईसेस हे मागवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जे 5 चॉईस दिलेले आहे त्यामधून त्यांना बदली देण्याचा प्रयत्न राहील पोलीस दलातर्फे, की त्यांच्या मागणीप्रमाणेच यावर्षी 5 वर्षे एका पोलीस स्टेशनला किंवा शाखेमध्ये पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली होईल. त्याचबरोबर एका उपविभागामध्ये खंडित व अखंडित ज्यांचे 12 वर्ष पूर्ण झाले त्यांची देखील माहिती संकलित केलेली आहे. साधारण 492 कर्मचारी हे सर्वसाधारण 5 वर्ष पूर्ण झालेल्या बदलीस पात्र आहेत आणि साधारण 200 कर्मचारी हे खंडित अखंडितमध्ये म्हणजे जवळपास असे 600 ते 700 कर्मचारी आहेत. पोलीस भरती प्रक्रिया राबवल्यानंतर तात्काळ बदल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या करण्यात येतील. घेतला नाही का? कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 19 जूनपासून 2022 ते 2023 या कालावधी दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पद रिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये 154 पोलीस शिपाई पद रिक्त आहेत आणि 59 चालक पोलीस शिपाई हे पद रिक्त आहेत. त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही 19 जूनपासून सुरू होते आहे. एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी 6777 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये 4668 असे एकूण 11445 अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत. दर दिवशी साधारण 1400 उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे. दररोज 1400 उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल, छाती उंची मोजणं असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल. पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा CCTV निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे. उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. मैदानी चाचणीमधील जे 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी RFID टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून उमेदवाराची अचूक वेळ ही नोंदवली जाईल. त्याचबरोबर जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा देखील पोलीस परेड ग्राउंडवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय पथक असेल, औषधं असतील, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी ग्लुकोज असेल, ORS असेल, पिण्याचं पाणी असेल, केळी असेल याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे व पारदर्शक रीतीने राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झालेली आहे. याची रंगीत तालिमीचं देखील आयोजन उद्या पोलीस परेड ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे. यामध्ये माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने देखील 2 वेगळ्या घटकामध्ये जर उमेदवारांनी वेगळ्या पदांसाठी अर्ज सादर केले असतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला जर पुरेसा वेळ मिळत नसेल मैदानी चाचणीसाठी, तर त्याला 4 दिवसांनी पुढील मैदानी चाचणीची तारीख व वेळ मिळावी याचं देखील आदेश पारित केलेले आहेत. ते देखील आम्ही आता आपल्या माध्यमातून उमेदवारांना सांगतोय. त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसामुळे जर भरती प्रक्रिया किंवा मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर अशा उमेदवारांना पुढची तारीख देऊन ती देखील मैदानी चाचणी त्यांची घेतली जाईल, जेणेकरून ज्या सर्व उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केलेले आहेत मैदानी चाचणीपासून कुठलाही उमेदवार हा वंचित राहू नये ही आमची अपेक्षा आहे. आणि 100% उमेदवारांना ज्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी येतील त्या पोलीस अधीक्षक या नात्याने मी आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी या त्याच्या शंकांचं निरसन करतील आणि जर काही अडचणी असतील तर त्याचं देखील निराकरण केलं जाईल. आता आपल्याला माहिती आहे की विशेष करून जे हाय एंड बाईक्स आहेत, बुलेट या गाड्या विकत घेतानाच त्याला वेगळ्या प्रकारचा आवाज यावा म्हणून कंपनी फिटेड सायलेन्सर काढून बाजारामध्ये मिळणारं सायलेन्सर लावण्याची पद्धत रूढ झालेली आहे आणि त्याचा देखील त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक असतील किंवा जे या शहरातील नागरिक असतील यांना होतो. तर याची एक विशेष मोहीम ही कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये
वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. मागील 8 दिवसामध्ये जवळपास 400 तसे सायलेन्सर हे वाहतूक शाखेतर्फे जप्त करण्यात आलेले आहे आणि सायलेन्सर मॉडिफिकेशन केलं म्हणून त्यामध्ये दंडही आकारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही पत्रकार बांधव असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंजक्शनचे प्रॉब्लेम्स होते त्याचं देखील ड्युटी पॅटर्न आम्ही बदलण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे 8 दिवसापासून. कारण यापूर्वी जवळपास कोल्हापूर शहरामध्ये एकूण 60 असे पॉईंट आहेत की त्या ठिकाणी वाहतूक पोलीस अंमलदाराची आवश्यकता भासते आणि त्या ठिकाणी त्याची नियुक्ती होणं आवश्यक आहे. तर यापूर्वी फक्त 22 ठिकाणी पोलीस कर्मचारी हे कार्यरत असायचे आणि काही ठिकाणी पेट्रोलिंग फक्त नेमण्यात आलेली होती. तर पेट्रोलिंग बंद करून हे फिक्स पॉईंट ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी पॉईंटची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त कर्मचारी साधारण 9:30 वाजेपर्यंत आपल्या पॉईंटवर जाणं अपेक्षित आहे, कारण साधारण 10 वाजेपासून आपल्याकडे रहदारी वाढते. त्याचबरोबर त्यांचा जो लंच आवर होता तो 2 ते 3 या दरम्यान आहे. तर 3 वाजता देखील परत सर्व पॉईंटची हजेरी घेण्याची पद्धत आता सुरू केलेली आहे, जेणेकरून कर्मचारी हे 3 वाजता परत त्याच्या पॉईंटवर उपस्थित राहिले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे अनपेड केसेसचं प्रमाण हे जास्त होतं. समजा उदाहरणार्थ 100 केस केल्यानंतर फक्त 20 लोकच दंड भरत होते आणि 80 लोक दंड भरत नव्हते, तर ते देखील प्रमाण वाढवण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. साधारण 50 ते 60% आता पेड केसेसची संख्या वाढलेली आहे एकूण केसेसच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर अल्पवयीन मुले जर वाहनं चालवत असतील तर त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करावी अशा देखील सूचना या वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.